नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथे हा लायन म्हणतोय दॅट्स माय फ्रायडे नाईट लुक पार्टी मोड ऑन. आपला पार्टी मोड ऑन नाही, हे सध्या स्टडी मोड ऑन आहे. तर आपल्याला या लुकने आपण स्टडी केला ना घरात बसून तरी काही फरक पडणार नाहीये. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यास या सिंहावरच करायचा आहे. महत्वाची एक रिपोर्ट आली आहे, त्या रिपोर्टनुसार आशियाई सिंहांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तर ही आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे. जर आशियाई सिंहांच्या बाबतीत आपण बघितलं तर आशिया खंडामध्ये फक्त भारतात गीर वनांमध्ये, गीर वन कुठे आहेत तर गुजरातमध्ये, या गीर वनांमध्येच आशियाई सिंह सापडतात. ओके, म्हणजे तिथेच हे सिंह आहेत, तिथेच त्यांचं राहणं आहे. म्हणूनच ही न्यूज आपल्या भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे आणि तसंच तुमच्यासाठी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूपच महत्त्वाचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पूर्णपणे या न्यूज रिलेटेड जी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती सगळी कव्हर करायची. एकदा आपण बघून घेऊया आजच्या लेक्चरचा आपला अजेंडा काय आहे. एक म्हणजे ही न्यूज तर कव्हर करणारच आहोत आपण, की आशियाई सिंहांच्या संख्येत कितीने वाढ झाली, कशा प्रकारे वाढ झाली, मागच्या वर्षीचा काही आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे का, मग हे सगळं आपण बघणार आहोत. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की आशियाई सिंह, एशियाटिक लायन जे आहेत ते कुठे आढळून येतात तर गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर मग ऑब्व्हियसली आपल्याला त्याबद्दल सुद्धा थोडीफार माहिती घ्यावी लागेल. आणि त्याचबरोबर हे जे गीर राष्ट्रीय उद्यान आहे ना, ते आहे जुनागड जिल्ह्यामध्ये. जुनागड तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताना भरपूर वेळा ऐकलं असेल. संघ आणि क्षेत्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा जुनागडचा बऱ्याच वेळेला उल्लेख होतो. ओके, मग थोडंसं आपण जुनागडची इतिहास, जुनागड भारतामध्ये कसा आला किंवा त्याचा कसा समावेश करण्यात आला भारतामध्ये, त्याचं थोडंसं हिस्ट्री आपण बघणार आहोत. आणि आता त्या रिलेटेडच बघा, वाघांच्या बाबतीत सुद्धा एक न्यूज आलेली आहे. एकीकडे आपण गुड न्यूज बघतोय तर एकीकडे बॅड न्यूज बघावी लागते. तर आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाघांच्या मृत्यूत वाढ झाली आहे, तर त्याचा थोडासा आकडा आहे तो आपल्याला पाहायचा आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल हे लेक्चर पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर असणार आहे. तर मग या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसंच याचे ऑडिओ लेक्चर्स डाउनलोड करून तुम्ही रिव्हिजनसाठी ऐकू शकता. आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं रिमाइंडर म्हणजे 15 जूनला आपले जे सब्जेक्ट वाईज सगळे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचं ॲडमिशन क्लोज होणार आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की 15 जूनच्या आधीच या कोर्सेसना ॲडमिशन घ्या. ओके, तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला. तर पहिलाच नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं होतं या न्यूज बद्दल. त्यांनी सांगितलेलं की गुड न्यूज आहे. आणि ही गुड न्यूज कशाशी संबंधित आहे तर जे पॉप्युलेशन आहे एशियाटिक लायनचं ते वाढलेलं आहे. आणि त्याबरोबरच त्यांनी एक रिपोर्ट सुद्धा शेअर केली होती. मग या रिपोर्टवरच आपल्याला पूर्ण स्टडी करायचं आहे. त्या रिपोर्टनुसार सिंहांच्या संख्येत वाढ झालेली आहे. जे एशियाटिक लायन्स आहे त्यांच्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 29% एवढ्या संख्येने वाढ झालेली आहे. मागील 5 वर्ष म्हणजेच किती वर्ष, 2015 ते 2020 मध्ये. ही जी गणना आहे ना सिंहांची ती दर 5 वर्षांनी केली जाते. मग 2015 मध्ये ही गणना करण्यात आलेली. त्यानंतर आता 5-6 जून या 2 दिवसात 2020ला या 2 दिवसांमध्ये ही गणना करण्यात आली. आणि त्यानुसार एवढं आढळून आलं की 29%, बघा हा आकडा खूप मोठा आहे. आतापर्यंत एवढ्या पर्सेंटेजने सिंहांच्या संख्येमध्ये वाढ झाली नव्हती. एक्झॅक्ट जर बघायला गेलात तर काहीतरी 28.79% असं दिलेलं आहे. पण आपल्याला एक राऊंड फिगर घ्यायची आहे, मग ती 29% आहे. ओके, 2015 मध्ये ही संख्या 523 होती. सिंहांची संख्या किती होती 523. आणि आत्ता ती झालेली आहे 674. तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि मग आता हे जे गीर राष्ट्रीय उद्यान आणि वाईल्ड सेंच्युरी कुठे आहे, वाईल्ड ॲनिमल सेंच्युरी, तर ती इथे आहे. बघा या मॅपमध्ये आपल्याला दिसतं गुजरातमध्ये जुनागड आणि अमरेली या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त जो पोर्शन आहे गीर नॅशनल पार्कचा तो जुनागड कव्हर करतो. आणि इनफॅक्ट हा जो रिपोर्ट आलेला आहे तो जुनागडच्याच वन विभागाकडून आलेला आहे. ओके, त्यामुळे इथे जुनागडला महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. इथे आता पूर्ण आपल्याला मॅप दिसतोय, कोणकोणते जिल्हे कुठे कुठे आहेत ते दिसतंय. आणि जुनागड बघा एकदम कॉर्नरमध्ये, दीव सुद्धा त्याच्या जवळ आहे. ओके, मग आता ना इथे फक्त
संख्याच वाढलेली नाहीये सिंहांची, तर त्यांच्यासाठी जे आरक्षित क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. जसं बघा, सिंहांच्या क्षेत्रामध्ये 36% वाढ झालेली, तर हे जे 36% आहेत ना, ही वाढ सुद्धा खूप जास्त आहे. 2015 मध्ये 22,000 स्क्वेअर किलोमीटरचं हे क्षेत्र पसरलेलं होतं सिंहांसाठीचं, आणि आत्ता 2020 मध्ये हे 30,000 स्क्वेअर किलोमीटर झालेलं आहे. त्यामुळे ही न्यूज खूपच जास्त महत्त्वाची. बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला पॉझिटिव्ह झालेल्या दिसून येत आहेत सिंहांच्या बाबतीत. आणि तसंच जे गीर नॅशनल पार्क आहे ना, तिथे फक्त सिंह नाहीये, तर बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, जसं नीलगाय आहेत, तिथे मगरी भरपूर प्रमाणात आढळून येतात. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, सांभर आहेत, तर असे जे प्राणी आहेत ना, ते तिथे आढळून येतात. म्हणजे वेगवेगळे प्राणी तर आहेत, पण गीर वन सर्वात जास्त फेमस आहेत, ते म्हणजे एशियाटिक सिंहांसाठी. ओके. आणि बघा, इथे हा तुम्हाला पूर्ण हा चार्ट दिसेल, त्यानुसार समजूनच येईल की किती चांगल्या प्रकारे सिंहांच्या संख्यांमध्ये वर्षानुवर्ष वाढ होत गेलेली आहे. बघा, 1990 मध्ये आपण बघितलं तर फक्त 284 एवढीच संख्या होती. आणि हे जे येल्लो आपल्याला लाईन दिसते ना, कर्व दिसतोय, तो तिकडच्या क्षेत्राबाबतीचा आहे. जसं 1990 मध्ये फक्त 6,600 स्क्वेअर किलोमीटर एवढंच डिस्ट्रीब्युशन होतं लायनसाठीचं, म्हणजे जो परिसर होता त्यांच्यासाठी तेवढाच मिळालेला होता. तो हळूहळू वाढत जाऊन बघा किती जास्त झालेला आहे. तसंच संख्येमध्ये सुद्धा जास्त वाढ झालेली आहे. इथे बघा, 2010 आणि 2015 मध्ये सुद्धा जी वाढ झालेली ना सिंहांच्या संख्येमध्ये, ती सुद्धा भरपूर होती. 27% एवढ्या पर्सेंटेजने वाढलेलं, आणि आता अजून जास्त वाढलंय 29%ने. तर हा चार्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ही गणना किती वर्षांनी होते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, 5 वर्षांनी. आणि 2020 मध्ये झालेली ही गणना 15वी गणना होती. हा पॉइंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि ही जी गणना केली ना, त्यांनी नाव ठेवलंय, ते म्हणजे पूनम अवलोकन. त्या रिपोर्टचंच नाव आहे पूनम अवलोकन ऑफ एशियाटिक लायन. तर हे लक्षात ठेवा, काय नाव आहे याचं, तर पूनम अवलोकन. आणि इनफॅक्ट आता कोरोना व्हायरस या पेंडॅमिकमुळे त्यांना नीट, म्हणजे ज्या पद्धतीने लायनची संख्या मोजायची होती किंवा गणना करायची होती ना, ती करण्यात नाही आली. मग त्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचा वापर केला. एकूण 13 डिव्हिजन्सने ही पूर्णपणे जी गणना आहे ती केली. आणि त्यानुसार मग एक आकडा इथे समोर आलेला आहे 674 सिंहांचा. त्यामध्ये बघा, मेल आणि फिमेल किती सिंह आहेत, लायन्स आहेत आणि लायनेस किती आहेत ते दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कप्सची संख्या किती आहे, तर 137. तर असे टोटल एकूण 674 लायन तिथे आहेत. पुढच्या या स्लाइडवर तुम्हाला जे मॅप दिसते ना, त्यामध्ये हे डिव्हिजन्स दिलेले आहेत, आणि या डिव्हिजन्स नुसारच ही गणना झालेली आहे. ओके. म्हणजे पूर्णपणे त्या वनाचं काही डिव्हिजन्स मध्ये पार्टिशन करण्यात आलं, आणि त्यानुसार मग गणना करण्यात आली. ओके. आणि त्याचप्रमाणे इथे महत्वाचं कारण काय सांगितलं जातं, की ही जी संख्या वाढ आहे सिंहांची, ती का झालेली आहे, तर त्याचे महत्वाचे रिझन्स आहेत. एक म्हणजे यामध्ये लोकांचं जे पार्टिसिपेशन होतं ते चांगलं होतं. टेक्नॉलॉजीचा, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा चांगल्या प्रकारे यूज केला होता. इनफॅक्ट वाईल्ड लाईफ हेल्थ जे आहे गीर वनांमध्ये, गुजरात गव्हर्नमेंटने खूप चांगलं काम केलं होतं. आणि त्याचप्रमाणे ना, CDV वॅक्सिन सुद्धा इम्पोर्ट करण्यात आल्या होत्या. बघा, 2018 मध्ये 11 सिंहांचा मृत्यू झालेला. CDV हा एक व्हायरस होता, आणि त्यामुळे आणि त्यानंतर मग CDV वॅक्सिनचा वापर करून त्या मृत्यूंमध्ये सुद्धा घट करण्यात आली. तर ते सुद्धा एक रिझन असू शकतं की संख्येमध्ये वाढ झाली. तसंच त्यांचं जे हॅबिटॅट मॅनेजमेंट आहे ते चांगलं ठेवण्यात आलेलं. हॅबिटॅट मॅनेजमेंट म्हणजेच काय, की त्यांचं जे हॅबिटॅट आहे सिंहांचं, जे ज्या परिसरामध्ये जात राहतात, तर ते एक चांगलं ठेवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे जे माणसांमध्ये आणि सिंहांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट्स होतात, त्यामध्ये बऱ्याच वेळेला एकतर माणसांचा मृत्यू होतो किंवा सिंहांचा होतो, तर ते सुद्धा कमी करण्याकडे भरपूर लक्ष देण्यात आलं होतं. आणि म्हणूनच अशा प्रकारे सिंहांच्या संख्येत वाढ झाली, असं रिझन त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. आता गीर राष्ट्रीय उद्यानाबद्दल काय वैशिष्ट्य आहे, एक म्हणजे आशिया खंडातलं ते एकमेव आशिया सिंहांचं ठिकाण आहे. बाकीचे अजून अशा काही ठिकाण होते, जसं सुंदरबन होतं, नॉर्थमध्ये काही अशी ठिकाणं होती, जंगलं होती, की तिथे आधी आशियाई सिंह आढळून यायचे. पण आता तिथे आशियाई सिंह पूर्णपणे नष्ट झालेले आहेत, फक्त गीर वनांमध्ये आढळून येतात. आणि गीर अभयारण्याची घोषणा
1965 मध्ये झाली होती. त्यामध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून त्याची घोषणा 1975 मध्ये झालेली. आता गीर राष्ट्रीय उद्यानांबद्दल ना एक जुनी स्टोरी सुद्धा आहे. तुम्हाला माहितीच असेल की जुनागड एक नवाबांचं राज्य होतं. तर तिकडचे 1900च्या वेळेची ही स्टोरी आहे. तर तिकडच्या नवाबांना सांगितलं गेलं की सिंहांची संख्या जी आहे ती कमी होत चालली आहे. इनफॅक्ट गीर वन हे नवाबांच्या शिकारीसाठीचं ठिकाण होतं. ते तिथे जायचे आणि शिकार करायचे. पण त्यावेळेला 1900 मध्ये काही इंग्रज अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की पूर्ण जगामध्ये जी सिंहांची संख्या आहे ना ती कमी होत चालली आहे आणि इथे इंडियामध्ये सुद्धा कमी होते. आणि त्यावेळेलाच गीर वनांना आरक्षित करण्यात आलं होतं. पण एक्झॅक्टली अभयारण्याची घोषणा 1965 मध्ये करण्यात आली आणि राष्ट्रीय उद्यान म्हणून 1975 मध्ये. आणि सध्या जे एशियाटिक लायन आहेत ते IUCN ने रेड लिस्टमध्ये टाकलेलं आहे. रेड लिस्टमध्ये आहेत, एंडेंजर्डमध्ये आहेत. IUCN म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. IUCNचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ग्लँड, आणि ग्लँड स्वित्झर्लंडला आहे. इथे एक अशी ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येते की ज्याचं हेडक्वार्टर जिनिवामध्ये नाहीये तर स्वित्झर्लंडमध्येच आहे पण ग्लँडमध्ये. आणि याची स्थापना 1948 मध्ये झालेलं नेचरसाठी, अजैवविविधतेसाठी ही संस्था जी आहे ती काम करते. ओके, आता त्याचप्रमाणे थोडंसं गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये तिकडचं जे बायोडायव्हर्सिटी आहे ती वाढण्यासाठी मदत करते ते म्हणजे तिकडचं कमलेश्वर धरण. कमलेश्वर धरण हे हिरणी नदीवर वसलेलं हे धरण आहे आणि हे इथे जुनागडमध्ये आहे. तर हे एक्झॅक्टली गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. त्यामुळे बरीचशी मदत होते तिकडच्या प्राण्यांना या धरणामुळे. इथे आपण गीर राष्ट्रीय उद्यानाबद्दल आणि तसंच सिंहांच्या संख्येबद्दल पूर्ण माहिती कव्हर केलेली आहे. म्हणजे आपण जी पूर्ण न्यूज आहे ती चांगल्या प्रकारे कव्हर केली आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे सगळे पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. आता जसं मी आपल्या अजेंडामध्ये सांगितलेले आपल्याला जुनागडची सुद्धा थोडीशी हिस्ट्री बघायची आहे. इंटरेस्टिंग आहे, काही जणांना तुम्हाला माहितीच असेल, पण एकदम पटापट आपण ही स्टोरी घेऊया. सुरुवातीला तुम्हाला माहितीच आहे, आता हे जे आपल्याला समोर मॅप दिसते, जो पिंक एरिया आहे तो सगळा कसला एरिया आहे तर संस्थानिकांचा एरिया आहे. आणि बाकीचे येल्लोमध्ये जे आपल्याला दिसते ते ब्रिटिशांचं प्रेसिडेन्सीज होत्या, तर प्रोव्हियन्सेस होते. तर हे प्रोव्हियन्स आहेत, त्यामधले 11 प्रोव्हियन्स तर भारतामध्ये आले होते जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला, पार्टिशन झालं माउंट बॅटन योजनेनंतर. त्यानंतर 3 जे प्रोव्हियन्सेस आहेत ते पाकिस्तानला जाऊन मिळाले, 11 प्रोव्हियन्सेस भारतात आले. पण महत्त्वाची परीक्षा इथे आपल्या नेत्यांना द्यायची होती ते म्हणजे संस्थानिकांच्या बाबतीत. 565 एवढे संस्थानिक होते. जर त्यांनी स्वतःचा डिसिजन घेतला असता की आम्हाला आमचं स्वतःचं राज्य निर्माण करायचंय तर आपल्या देशांचं लहान लहान तुकड्यांमध्ये बाल्कनायझेशन झालं असतं. ओके, मग त्यापासूनच वाचवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल होते आपल्या देशाचे आईन मॅन. त्यांनी सगळ्या संस्थानिकांना एकत्र आणलं आणि आपला एक अखंड देश निर्माण केला. पण त्यातच काही असे संस्थानिक होते जे सुरुवातीला भारतात नव्हते आले, जसं त्यामध्ये जम्मू काश्मीर, त्यानंतर हैदराबाद आणि जुनागड. तर याबद्दलची तुम्हाला थोडी स्टोरी माहितीच असेल. आता आपण जुनागड बद्दल बोलतोय तर त्याबद्दलच तिथेच टिकून राहूया, बाकीकडे कुठे आपल्याला भरकटायचं नाहीये. मग जुनागड तर आधी भारतात येणार होतं, पण तिकडचा नवाब होता मोहम्मद महाबत कांजी III. तर याने एक्झॅक्ट ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला निर्णय घेतला की मला पाकिस्तानामध्ये जायचंय. म्हणजे जुनागड कुठे जाणार, पाकिस्तान. आता जेव्हा माउंट बॅटन योजना आलेली ना तर संस्थानिकांना स्वतंत्र तर दिलं होतं की तुम्हाला पाहिजे त्या देशामध्ये तुम्ही जाऊ शकता, पण तिथे अजून एक त्यांनी अट टाकलेली की थोडासा जॉग्राफिकल विचार करा आणि मगच त्या देशामध्ये जा. इथे बघाल तर जुनागड एकदम भारताच्या जवळ आहे आणि पाकिस्तान कुठे राहिलं. तर मग ही जी गोष्ट आहे ती आपल्या भारतीय नेत्यांना ऑब्व्हियसली खटकणारी होती. त्यांनी तिथे एनेक्सेशन साईन वगैरे केलं जुनागडच्या नवाबाने. आणि मग त्यानंतर बरंचसं डिस्कशन झालं, नवाबाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण असं काही झालं नाही, त्यातून काही एक्झॅक्ट असा निष्कर्ष आला नाही. आणि जुनागडच्या बाबतीत आपण बघितलं ना तर तिथे 80% जी लोकसंख्या होती ती हिंदू होती. राजा मुस्लिम होता पण जी लोकसंख्या होती ती 80% हिंदू होती. आणि त्या लोकांनी सुद्धा तिथे रायट्स म्हणजे थोड्यासा विरोधात गेले नवाबाच्या. आणि मग त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी असा निर्णय घेतला
की जुनागडवर आपण आक्रमण नाही करायचं किंवा युद्धाचं स्वरूप त्याला कुठेही द्यायचं नाहीये, तर पूर्ण जुनागडला सगळ्या बाजूंनी सैनिकांनी घेरलं. ओके, म्हणजे त्यांना एक वेढा दिला, राईट. आणि त्याचप्रमाणे सुरुवात कशी केली होती, तर तिथे जे काही गोष्टी जात आहेत खाण्यापिण्याच्या किंवा इतर ज्या गोष्टी एक्सपोर्ट केल्या जात आहेत, जुनागडमध्ये इम्पोर्ट केल्या जात आहेत, तर त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या, वाहतूक बंद करण्यात आली. ओके, एक प्रकारे काय करण्यात आलं, त्यांना वाळीत टाकण्यात आलं. आणि मग त्यानंतर काय झालं, अशा प्रकारे जेव्हा हा वेढा घालण्यात आला, तर मोहम्मद महाबत कांजी जो आहे, नवाब जो आहे, तो तर पळून गेला पाकिस्तानला त्यानंतर. आणि त्याच्या वाईफ्स होत्या, 9 वाईफ्स होत्या, त्या सगळ्यांना घेऊन पळाला. आणि तिथे राहिले मग तिकडचे दिवाण शहानवाज भुट्टो तुम्ही ऐकलं असेल, जे पाकिस्तानचे ज्या जुल्फिकार भुट्टो आहेत, तर त्यांचे आजोबा आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आणि मग त्यांनी भारताला रिक्वेस्ट केली, भारताच्या नेत्यांना, की आता जुनागडला भारतामध्ये घ्या म्हणून. ठीक आहे, पण तिथेच मग सरदार वल्लभभाई पटेल काय म्हटले, की इथे आपण काहीच नाही केलं, डिरेक्टली असं जर जुनागड भारतामध्ये आलं तर तिथे बरेचसे क्वेश्चन मार्क्स निर्माण होतील. आणि त्यामुळेच तिथे जनमत घेण्यात आलं. जुनागडमध्ये अजून 2 लहान लहान संस्थानिक पण होते जुनागडच्या बाजूला, तर तिथे सुद्धा अशा प्रकारचं जनमत घेण्यात आलं. आणि 98% लोकांनी भारतामध्ये राहण्याच्या बाजूने मतदान केलं होतं, वोटिंग केलं होतं. ओके, आणि त्यानंतर मग जुनागड पूर्णपणे भारताचा भाग झाला. इथे तुम्हाला मॅपमध्ये बघा दिसतंय, भारताचा भाग झाल्यानंतर 1956 मध्ये तो एक सौराष्ट्राचा भाग होता. आणि सौराष्ट्र तेव्हा बॉम्बेमध्ये होतं, पूर्ण बॉम्बे हे एक आपलं स्टेट होतं. आणि त्यानंतर 1960 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्र 2 वेगळे राज्य निर्माण झाले बॉम्बेमधून. आणि मग त्यानंतर 1960 पासून जुनागड जे आहे ते कुठे आहे, तर गुजरातमध्येच आहे. ओके, तर ही पूर्ण अशी जुनागडची हिस्ट्री आहे, थोडीशी लक्षात ठेवण्यासाठी होती, इंटरेस्टिंग होती, त्यामुळेच तुम्हाला सांगितली. ओके, आणि आता आपल्या लेक्चरचा लास्ट पार्ट राहिलाय, ते म्हणजेच बघा, वाघांच्या मृत्यूत वाढ झालेली आहे. गेल्या लास्ट 8 वर्षांचा एक डेटा समोर आलेला आहे. आणि त्यानुसार गेल्या 8 वर्षात आपल्या देशामध्ये एकूण 750 वाघांचा मृत्यू झालाय. आणि त्यामध्ये महाराष्ट्र टॉपला आहे, त्यामुळे आपल्यासाठी एक वाईट गोष्ट आहे ही. सर्वात टॉपला फर्स्ट रँकला आहे ते म्हणजे मध्य प्रदेशामध्ये एकूण 173 एवढ्या वाघांचा मृत्यू झालेला आहे, तर महाराष्ट्रामध्ये 125. त्या खालोखाल नंतर आहे कर्नाटकमध्ये 111 एवढ्या वाघांचा मृत्यू झालेला आहे. आता याची चौकशी तर सुरू झाली, त्यानंतर असं समजलं की त्यामध्ये 369 वाघांचा जो मृत्यू आहे तो नैसर्गिक कारणांमुळे झाला होता. आणि तसंच 168 बघा, म्हणजे अजून शिकारी चालते इथे, 168 वाघांचा मृत्यू शिकारीमध्ये झालेला. एवढे कायदे आहेत प्राण्यांसाठी, तरी सुद्धा इथे वाघांचा मृत्यू होतोय. आणि त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रात 125 वाघांचा मृत्यू झालेला आहे, तर ती आपल्यासाठी खूपच वाईट गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, अजून बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा ही आकडेवारी जास्त आहे, जसं उत्तराखंडामध्ये 88, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 35 आणि राजस्थानमध्ये 17 अशा वाघांच्या मृत्यूची जी नोंद आहे ती झालेली आहे. मग इथे आता थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे, कारण की वाघांसाठी आपण टायगर रिझर्व फॉर्म केलेले आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत, राष्ट्रीय उद्यान आहेत. आणि तरी सुद्धा एवढ्या वाघांचा मृत्यू होतोय. आता इथे तर आलेलं की 369 वाघांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला आहे. मग इथे असा प्रश्न उभा राहतो प्रशासनावर, की वाघांकडे, त्यांच्या हेल्थकडे नीट लक्ष दिलं जाते का, त्यांचं हॅबिटॅट नीट ठेवलं जाते का. जसं एक महत्त्वाची न्यूज आपल्याकडे गीर वनांबद्दल आली आहे, त्याचे रिझन्स देण्यात आलेले आहेत ना, मी तुम्हाला रिझन्स दिले की का त्यांच्या संख्येत वाढ झाली. मग त्याचप्रमाणे वाघांकडे सुद्धा, टायगर्सकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. ओके, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही टायगर रिझर्व्स आहेत, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी टायगर रिझर्व्स आहेत. ओके, तर हा शेवटी ठेवलेला तुमच्यासाठी प्रश्न, नक्की या प्रश्नाचं उत्तर द्या. आता आपण बरेचसे पॉइंट्स या न्यूजबद्दल कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला सगळं लेक्चर समजलं असेल आणि परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं असं लेक्चर होतं. आत्ता आपण इथेच थांबूया. जाता जाता एक महत्त्वाचं रिमाइंडर आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे आपल्या विजन स्टडीवर ज्या टेस्ट होतात त्या नक्की कंडक्ट करत जा. त्यामध्ये विनिंग वेनसडेला इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित या
विषयावर टेस्ट होतात, त्यानंतर डेली टेस्ट असतात करंट अफेअर्सच्या, आणि स्टर्निंग सॅटर्डेमध्ये भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान याच्या टेस्ट होतात. तर नक्की त्या देत जा, तुम्हाला त्याचा भरपूर उपयोग होणार आहे. आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.